शिवाय. आज आपण पाहणार आहोत शिवलिंगावर पाणी अर्पण केल्याचे फायदे. दररोज शिवलिंगावर पाणी अर्पण केल्यास काय घडते माहीत आहे का? भगवान शिवांना पाणी अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते. शास्त्रानुसार शिवलिंगावर पाणी अर्पण केल्याने मनातील ताण, चिंता आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते. असे मानले जाते की जो भक्त श्रद्धेने शिवलिंगावर जल अर्पण करतो, त्यांच्या जीवनातील अडथळे हळूहळू दूर होऊ लागतात. सोमवारी शिवलिंगावर पाणी अर्पण केल्यास आरोग्य, धन आणि मानसिक शांती मिळते. जर तुम्हीही शिवभक्त असाल तर कमेंटमध्ये लिहा हर हर महादेव. सोमवारचा शिवमंत्र. सोमवारी हा एक मंत्र म्हटला तर भगवान शिव लगेच प्रसन्न होतात. सोमवार हा भगवान शिवांचा सर्वात पवित्र दिवस मानला जातो. या दिवशी हा मंत्र श्रद्धेने म्हणा. ओम नमः शिवाय. हा मंत्र 108 वेळा जपल्याने मन शांत होते आणि जीवनातील संकटे दूर होतात. शिवपुराणानुसार हा मंत्र भक्ताला शांती, यश आणि समृद्धी देतो. हा मंत्र रोज म्हणता का? कमेंटमध्ये लिहा नक्की. ओम नमः शिवाय. बेलपत्र अर्पण करण्याचे महत्त्व काय आहे? तर भगवान शिवांना बेलपत्र इतके प्रिय का आहे माहीत आहे का? शास्त्रानुसार बेलपत्राची 3 पाने म्हणजेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे प्रतीक मानली जातात. जेव्हा भक्त श्रद्धेने शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करतो तेव्हा भगवान शिव अत्यंत प्रसन्न होतात. बेलपत्र अर्पण केल्याने पापांचा नाश होतो आणि भाग्य उघडते असे मानले जाते. पण लक्षात ठेवा, बेलपत्र स्वच्छ आणि अखंड असावे. तुम्ही कधी शिवाला बेलपत्र अर्पण केले आहे का? शिवाला कोणता प्रसाद प्रिय आहे? भगवान शिवांना कोणता प्रसाद सर्वात प्रिय आहे माहीत आहे का? भगवान शिव अतिशय साधे आणि भोळे देव मानले जातात. त्यांना विशेषतः बेलपत्र, धतुरा, भांग, दूध आणि साखर अर्पण करणे प्रिय मानले जाते. शिवलिंगावर दूध अर्पण करणे किंवा करून शिवांना गूळ किंवा साखरेचा प्रसाद दिल्यास भगवान शिव भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात असे मानले जाते. जर तुम्ही शिवभक्त असाल तर कमेंटमध्ये लिहा हर हर महादेव. नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आपल्या भक्तिमय पूनम भक्तिमय चॅनेलवर. मित्रांनो, हिंदू धर्मात भगवान शिवांना अत्यंत महत्त्वाचे स्थान दिले गेले आहे. शिव म्हणजे सृष्टीचे संहारक, परंतु त्याचवेळी ते करुणामय, दयाळू आणि आपल्या भक्तांवर लगेच प्रसन्न होणारे देव आहेत. भगवान शिवांना भोलेनाथ असेही म्हटले जाते कारण ते अत्यंत सहज प्रसन्न होतात. त्यांना प्रसन्न करण्यासाठी मोठे मोठे यज्ञ किंवा महागड्या वस्तूंची गरज नसते. फक्त 1 लोटा पाणी आणि खरी श्रद्धा असली तरी भगवान शिव आपल्या भक्तांवर प्रसन्न होतात. मित्रांनो, तुम्ही अनेकदा पाहिले असेल की मंदिरात किंवा घरी लोक शिवलिंगावर पाणी अर्पण करतात, परंतु तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का की शिवलिंगावर पाणी का अर्पण केले जाते? यामागे धार्मिक आणि आध्यात्मिक कारण काय आहे? शिवलिंगावर पाणी अर्पण केल्याने नेमके कोणते फायदे होतात आणि कोणत्या दिवशी पाणी अर्पण केल्यास सर्वात जास्त फळ मिळते? तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिवलिंगावर पाणी अर्पण करण्यामागील रहस्य, त्यांचे आध्यात्मिक फायदे, ज्योतिषशास्त्रातील महत्त्व आणि जीवनात होणारे सकारात्मक परिणाम याबद्दल मी महासखोल अशी माहिती तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि जर तुम्ही भगवान शिवांचे भक्त असाल तर कमेंटमध्ये नक्की लिहा हर हर महादेव आणि आपल्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. शिवलिंग म्हणजे काय मित्रांनो? सर्वप्रथम आपण समजून घेतले पाहिजे की शिवलिंग म्हणजे नेमके काय आहे. शिवलिंग हे भगवान शिवाचे प्रतीक मानले जाते. लिंग या शब्दाचा अर्थ आहे सृष्टीचे मूळ स्वरूप.
शिवलिंग म्हणजे संपूर्ण विश्वाचे प्रतीक. शास्त्रानुसार शिवलिंग हे सृष्टी, स्थिती आणि संहार या 3 शक्तीचे प्रतिनिधित्व करते. शिवलिंगाच्या तळाशी असलेला भाग शक्तीचे प्रतीक आहे व वरचा गोल भाग भगवान शिवाचे प्रतीक आहे. याचा अर्थ असा की शिव आणि शक्ती यांच्या एकत्रित स्वरूपातूनच संपूर्ण सृष्टी निर्माण झाली आहे. शिवलिंगावर पाणी अर्पण केले जाते. मित्रांनो, शिवलिंगावर पाणी अर्पण करण्यामागे अत्यंत गूढ आणि आध्यात्मिक कारण आहे. कारण पुराणानुसार भगवान शिव अत्यंत ऊर्जावान देव आहेत. त्यांची ऊर्जा इतकी प्रचंड आहे की ती संतुलित ठेवण्यासाठी शिवलिंगावर सतत जलधारा ठेवली जाते. म्हणूनच अनेक मंदिरांमध्ये तुम्ही पाहिले असेल की शिवलिंगावर सतत पाणी किंवा दूध वाहत असते. पाणी हे शांतता आणि शुद्धतेचे प्रतीक आहे. जेव्हा भक्त शिवलिंगावर पाणी अर्पण करतो तेव्हा त्यांच्या मनातील नकारात्मक विचार आणि तणाव हळूहळू दूर होऊ लागतात. शिवलिंगावर पाणी अर्पण केल्याचे आध्यात्मिक फायदे. आता आपण पाहूया की शिवलिंगावर पाणी अर्पण केल्याने भक्ताला कोणते आध्यात्मिक फायदे मिळतात. मनाला शांती मिळते. शिवलिंगावर पाणी अर्पण करताना भक्तांचे मन शांत होते. यामुळे मनातील चिंता, तणाव आणि नकारात्मक विचार दूर होतात. नकारात्मक ऊर्जा दूर होते. धार्मिक मान्यतेनुसार शिवलिंगावर जल अर्पण केल्याने घरातील आणि जीवनातील नकारात्मकता ऊर्जा नष्ट होते. पापांचा नाश होतो. शिवपुराणात सांगितले आहे की जो भक्त श्रद्धेने शिवलिंगावर जल अर्पण करतो त्यांच्या पूर्वजन्मातील पापांचा नाश होतो. मनोकामना पूर्ण होतात. भगवान शिव अत्यंत दयाळू देव आहेत. ते आपल्या भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात. जर तुम्हालाही भगवान शिवांवर विश्वास असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. सोमवारच्या दिवशी पाणी अर्पण करण्याचे विशेष महत्त्व. मित्रांनो, सोमवार हा भगवान शिवाचा दिवस मानला जातो. या दिवशी शिवलिंगावर पाणी अर्पण केल्यास त्यांचे पुण्य अनेक पटीने वाढते. विशेषतः जर कोणी सोमवारचं व्रत करत असेल आणि शिवलिंगावर जल अर्पण करत असेल तर त्यांच्या जीवनातील अडथळे दूर होऊ लागतात. ज्योतिषशास्त्रानुसार फायदे म्हणजे शिवलिंगावर पाणी अर्पण केल्याने चंद्रग्रह मजबूत होतो. चंद्रग्रह मन आणि भावना यांचे प्रतिनिधित्व करतो. जर एखाद्या व्यक्तीचा चंद्र कमजोर असेल तर त्याला मानसिक ताण, चिंता आणि अस्थिरता जाणवते. अशा वेळी शिवलिंगावर पाणी अर्पण केल्याने चंद्रग्रहाची स्थिती सुधारते. सकाळी पाणी अर्पण करण्याचे फायदे. जर तुम्ही सकाळी लवकर उठून शिवलिंगावर पाणी अर्पण केले तर त्यांचे परिणाम अधिक चांगले दिसतात. सकाळी वातावरण शुद्ध आणि सकारात्मक असते. त्यामुळे त्यावेळी केलेली पूजा अधिक फलदायी ठरते. मित्रांनो, शिवलिंगावर पाणी अर्पण करणे ही अत्यंत साधी पण अत्यंत शक्तिशाली धार्मिक क्रिया आहे. फक्त 1 लोटा पाणी आणि श्रद्धा असली तरी भगवान शिव आपल्या भक्तांवर प्रसन्न होतात. म्हणून शक्य असल्यास रोज किंवा किमान सोमवारी शिवलिंगावर पाणी अर्पण जरूर करा. कारण भगवान शिवांचे स्मरण करा. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये नक्की लिहा हर हर महादेव.